बनपुरी गावामध्ये रात्री आमच्या कार्यकर्त्यांच्या सोबत जो प्रकार घडलाय अतिशय निंदनीय प्रकार आहे। साधारणतः 5-7 मुलं आमची या ठिकाणी उभा होती आणि पैरगावचे कोणतरी एक 10 ते 15 अनोळखी इसम या ठिकाणी आले आणि त्या मुलांना त्यांनी बोलवून घेतलं आणि अर्वाच्य भाषेत त्यांना शिव्याचा प्रकार दिलाय। तुम्ही कशाला प्रचार करताय, कुणाचा प्रचार करताय, तुम्हाला अमक्या नेत्यानं काढले का, तमक्या नेत्यानं काढले का, हा प्रकार झालाय। आणि हे काही चुकीचं नाही। ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही आहेत चौकात, त्या सीसीटीव्हीचे फुटेज जर घेतलं तर तिथं तुम्हाला 15 ते 20 अनोळखी इसम रात्री 12-1 वाजता कशासाठी गावात आलेत ह्याचा ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना मिळेल। राहिली गोष्ट दुसरी, जे धमकावण्याचा प्रयत्न जो चालू आहे, तर पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अतिशय इथला मतदार जो निंबवडे गणातला, निंबवडे जिल्हा परिषद गटातला मतदार अतिशय दबावाखाली, ह्याच्या लोकांच्या भीती खाली आहे। तर पोलीस प्रशासनाने ह्याच्यात लक्ष घालावं, नाहीतर हे लोक मतदानाला बाहेर निघणार नाहीत। साधारणतः जे आपण बीड वगैरे म्हणतोय तर बीड इथंच व्हायची पाळी आल्या। पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही लक्ष घाला आणि ह्याच्या इथला जो भयभीत झालेला मतदार राजा आहे हा बाहेर निघू द्या। त्याचबरोबर इथं जे आमचे सन्माननीय नेते आहेत गोपीचंद पडळकर साहेब, त्यांनाही आहे की विकासावर एकमेकांनी मतं मागा, विकास जो काय तो दाखवा। थोडं दंडुकेशाही असलं जे चालू झालंय, ते आमदार साहेबांना विनंती आहे की असलं काय दांडके लोकांना ते आमच्या बाजूला नाहीत म्हणजे ते विरोधी त्याच बाजूने लोक असणार आहेत। त्यामुळं विकासावर जे त्यांना राजकारण करूया, एकमेकाला भ्या घालणे, भीती घालणे ह्यापोटी काय राजकारण करू नये ही सगळ्यांना विनंती आहे। आणि समस्त धनगर समाज किंवा या निंबवडे गणातील मतदारांना सुद्धा विचार करायची गरज आल्या। असले जर प्रकार झाले, आज माझ्यावर झाले, उद्या तुमच्यावर होणार आहेत, सकाळवर होणार आहेत। भविष्यात राजकारण काय करायचं आहे, काय राजकारण थांबवायचं नसेल तर सरळपणे विरोधकांनी अर्जच भरू नका, त्यांनी सांगू द्या बाबा आमचा मी इथं राजकारण करायला खंबीर आहे आणि त्या पद्धतीने राजकारण होऊ द्या। हे मतदार राजा अतिशय भयभीत झालेला आहे। जर उद्या काय इथं झालं, पूर्ण हा निंबवडे जिल्हा परिषद गट भीतीच्या दबावाखाली आहे। पोलीस प्रशासनाला, कलेक्टर साहेबांना सगळ्यांना विनंती आहे योग्य ती दखल घ्यावी आणि जी लोक मतदार या भीतीपोटी घरात दबकून आहेत ती जेणेकरून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी SRPF किंवा ज्या पोलीस यंत्रणा असतील त्या सगळ्या प्रत्येक गावात सज्ज लावाव्या, तरच हे मतदार बाहेर येतील आणि आपला लोकशाहीचा हक्क बजावतील। अन्यथा ही लोक लोकशाहीपासून वंचित राहतील, यात काही शंका नाही। त्याचबरोबर आता आम्ही थोडंसं म्हटलं प्रेस घेऊन सांगावं तर बाबा जे घडलंय, तर त्या दोघा-चौघा पत्रकारांना सुद्धा आम्ही फोन केलं, पत्रकार टाळतेत। असं समजतं की त्यांच्यापर्यंत बी धमक्याचं फोन गेलेत किंवा ते सुद्धा पत्रकार बी उघड यायला मागणं झालं। म्हणजे इथली प्रचार यंत्रणा अतिशय चुकीच्या स्तराला चालल्या। तर ह्या सगळ्या गोष्टीची गांभीर्यानं पोलीस प्रशासन आणि कलेक्टर साहेबांनी दखल घ्यायची गरज आहे आणि ती घ्यावी अशी मी संपूर्ण या निंबवडे गणातील, निंबवडे जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांच्या वतीनं आणि मतदार राजांच्या वतीनं मी विनंती करतोय।